या गावदेवी मातेसमोर नतमस्तक मी समालोचक अनुज कृष्णकांत मोरे शिरगाव बदलापूर जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं व उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय। चालू असलेली स्पर्धा आपण पाहतोय जाणता राजा क्रिकेट संघ शीळ आयोजित जाणता राजा चषक 2025 चे थरार आणि आजचा अंतिम दिवस जरूर पाहायला मिळतोय। मेगा फायनल डे महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि या महत्त्वपूर्ण दिवसामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला आपल्या समोर या स्पर्धेचा चॅम्पियन संघ नक्कीच पाहायला मिळणार आहे। यस, आजच्या दिवसाची पहिली मॅच एका बाजूला आपण पाहतोय टीम जोवेली त्यासमोर फाईट करत असताना टीम मानकुली। या दोन्ही टीम्स आमने सामने फाईट करताना जरूर पाहायला मिळतात। दिग्गज संघ आहेत दोन्ही दादा संघ आपल्याच विभागातील आपल्याच परिसरातील आणि खऱ्या अर्थाने या दोन्ही संघाचा विचार केला तर शेजारी संघ आहेत शेजारी गावचा संघ। हे 4 ओव्हरची मॅच असेल आणि मैत्रीपूर्ण लढत जरूर पाहायला मिळेल। यस, आजच्या दिवसाची पहिली मॅच देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा। विश ऑल द बेस्ट बोथ टीम। शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट लेट्स प्ले। पहिलाच बॉल हो यावेळी सोबत पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय। पहिल्याच बॉल वरती आलेला हा चौकार 4। आता मात्र यावेळेस वैयक्तिक खाता खोललाय आणि संघाचं देखील खाता खोलत असताना बॅटर आपण पाहतोय अजय धुळे आणि नॉस्ट्रिक एंडला महेंद्र धुळे। खेळताना महेंद्र धुळे आपण पाहतोय बदलापूर वांगणी संलग्न असोसिएशनचे सदस्य। आणि उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू देखील आहेत। हो यावेळेस आपण पाहतोय पाट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही। आता मात्र डॉट बॉलचे सांगता बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस राजला आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे। षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती आहे। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय। नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल होती यार हो यावेळेस हवेमध्ये लॉफ्ट केले क्षेत्ररक्षक आहे जज करतात चुकी घडणार नाहीये। हाताचा पिसारा फुलवला होता आणि इथे मात्र महत्त्वाची विकेट संपादित केली आहे। धक्का लागत असताना टीम जोविले संघाला फलंदाज बॅक टू टक आउट पाथ। यस, नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल एका बाजूला आदर्श 11 वांगणी आणि त्यासमोर फाईट करत असताना डवलेपाडा। यस, दोन्ही टीम्स आपण उपस्थित असाल तर रिपोर्ट करायचं प्रथमतः आणि टॉस नक्कीच या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल याची नोंद घ्यायची। आदर्श 11 वांगणी हा संघ इथे उपस्थित झाल्यात या स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण संघाचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे। आणि चला डवलेपाडा संघ आपण आला असेल तर आपण रिपोर्ट करायचं आहे कारण की यानंतर लगेचच आपली मॅच पाहायला मिळेल। इस दरम्यान आपण पाहतोय आमचे साथी समालोचक मित्र हरीजी बडेकर साहेब यांचं सकाळच्या सत्रामध्ये इथे हार्दिक मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। आपण या मुख्य व्यासपीठावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपली जागा पुन्हा एकदा बॉल या नेक्स्ट बॉल हो यावेळेस देखील ऑन साइडला ड्राइव्ह करायचा होता। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती विश्वनाथला आपण पाहतोय। आतापर्यंतचा विचार केला तर 4 बॉलचा खेळ समाप्त झाला आहे। 4 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलाय। हरीजी बडेकर साहेबांचं इथे शुभागमन झालं त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम। सकाळच्या सत्रामध्ये इथे मात्र आमच्या समोर जोडले गेलेत। हो यावेळेस पाहावं लागेल लाईन खराब पाहायला मिळते पंच सांगत असताना यस इट इज वाईड बॉल। अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 5 या धावसंख्येवरती 5 ऑन बोर्ड। ओव्हर नंबर 1 प्रगती पथावरती पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल बॉल तयार हो यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट बॉलचे सांगता होत असताना मोठा प्रहार करायचा होता परंतु यावेळेस अपयश आलंय। डॉट बॉल पुन्हा एकदा जरूर पाहायला मिळतोय। वारंवारचा विचार केला चांगली गोलंदाजी राजच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते। चांगला स्पेल आहे यावेळेस टाकत असताना षटक क्रमांक 1 ओव्हर नंबर 1 नेक्स्ट बॉल हाफ टॅकर बॉल होता पुल केला इथे मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक आहे चुकी घडणार नाहीये। क्षेत्ररक्षकाने टिपला जाईल आणि संकुष्टात आलाय फलंदाज विश्वनाथचा खेळ फलंदाज बाद। यस एक ओव्हर कंप्लीट झाली आहे। धावांचा जर विचार केला तर धावफलक जर पोहोचलं होतं 5 आणि मानकुली टीमला
आपण पाहतोय खेळाडूंना पॅनलाइज केलं गेलं, त्यामुळे 2 धावा इथे ॲड केल्या जातील टीम जोविली या संघाच्या माध्यमातून. तर 7 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावरती आहे. लॉस ऑफ 2 विकेट्स. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. नवीन फलंदाज इन ॲट नंबर 4 वरती विवेक गायकवाडला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग बॅटिंग करत असताना इन ॲट नंबर 4 वरती आला न्यू बॅटर. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळी स्वतः कर्णधार आपण पाहतोय निलेश मराडे. बॉलिंग ट्रॅक वरती लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे आणि बदलापूर वांगडी संलग्न असोसिएशनचे सदस्य देखील आहेत. महेंद्रजी धुळे असतील, निलेशजी मराठे साहेब सातत्याने बराचसा पाठबळ खेळाडूंसाठी असतो. एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतो. संपूर्ण बदलापूर असेल, वांगणी असेल, प्रत्येक टीमला सपोर्ट सातत्याने त्यांचा पाठिंबा जरूर पाहायला मिळतो. ओड नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत निलेश आणि बॅटिंग करत असताना महेंद्रला आपण पाहतो. महेंद्र आणि विवेक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र धावा येणं फार गरजेचे मैदानाच्या आतमध्ये. जर सामना जिंकायचा असेल टीम चोवेली संघाला तर धावा येणं फार गरजेचे जरूर पाहायला मिळतील. थोडासा शांत संयमीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा बॉल होती यार. हो, यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता सबमरीन डिलिव्हरी पूर्णपणे जर पाहिलं तर यावेळेस टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला बॉल पाहायला जरूर मिळाला. 7 ऑन बोर्ड, 7 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 7 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल होती यार. 7 ऑन बोर्ड. राईट आर्म राउंड विकेट यावेळेस. ओहो, यावेळेस लॉफ्टेड फटकाय. इथे मात्र शांत बसायला मी काय संत नाहीये. आलेला हा ब्रँडेड शंकमय करणारा षटकार, सिक्सर. तेरा धावा धाव फलकावरती आहे. 13 ऑन बोर्ड. नक्कीच तेजस आपलं देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे. खेळताना नुकतेच पार पडलेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी ठरला होता आणि ही बाईक खेळताना त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. ती बाईक त्याला मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळालं. जे सन्मानित केलं होतं त्या खेळाडूला उत्कृष्ट दर्जाचा खेळ त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. हो, यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र टॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला जरूर मिळतोय असं पंच सांगत असताना. धावांचा जर विचार केला तर धावफलक जो पोहोचलाय 13 या धावसंख्येवरती षटकार जरूर आला. परंतु इथे मात्र कुठेतरी मित्र म्हणेन यावेळेस प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होताना जरूर पाहायला मिळतोय. ओड नंबर 2 बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा निलेश मराडे. राईट आर्म राउंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रैवल होतोय. इस मर्तबा बॉल को भेजी है तारा मंडल में मिलती हुई चेरन 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 सिक्सर. यावेळेस मित्र म्हणेन या 7 धावेच्या मदतीनं आता मात्र संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला. धावफलक जो पोहोचलं 19. 19 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार. हो, यावेळेस लाईन खराब पाहायला मिळते. आपण सांगत सरपंचांची दोन्ही हात समांतर आणि धावा मिळाल्या त्या अवंतराच्या मदतीने धावफलक जो पोहोचलाय 20. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पूर्णपणे. आता मात्र यावेळेस दमखम दाखवत असताना टीम चोवेली संघ आपल्याला जरूर पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पराकाष्ठा करत असताना मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आता मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल एसी रक्षक चेंडू विसावतोय आणि डॉट बॉलची संगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होताना जरूर पाहायला मिळतोय. एका बाजूला जर विचार केला षटकार येतोय, त्यानंतर डॉट येतोय, पूर्णपणे चेंज व्हेरिएशन मध्ये बदलाव. हो, यावेळेस देखील आपण पाहतोय लाईन खराब पाहायला मिळते. वाईट बॉल. धावांचा जर विचार केला तर शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे. समीकरणावर लक्ष दिलं, स्कोर कार्डवरती जर लक्ष दिलं तर पाहिलं तर सुरुवात डॉटने केली होती, तदनंतर षटकार आला, तदनंतर पुन्हा एकदा डॉट पाहायला मिळाला आणि तदनंतर षटकार, तदनंतर वाईट, तदनंतर डॉट आणि पुन्हा एकदा वाईट. शेवटचा बॉल.
ओहो यावेळेस इथे मात्र गेंद आई स्लॉट में, उसको भेज दिया पार्किंग लॉट में, मिलती हुई 6 रन, सिक्सर। सत्तावीस धावा फलकावरती आहेत, 27 ऑन बोर्ड। पहिलं सत्र प्रगतीपथावरती या 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय। 27 धावा फलकावरती आहेत, 27 ऑन बोर्ड। महेंद्रला आपण पाहिलं विस्फोटक बॅटिंगची सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळालं। चार वरची मॅच आहे बघा, डवलेवाडा टीम आणि डवलेपाडा टीम आणि त्याच दरम्यान आदर्श 11 वांगणी या दोन्ही संघांना विनंती असेल या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। प्रथमतः आपण आला असेल तर ऑफिशियल नोंद आपण करून घ्या आणि तदनंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल। यावेळेस ओड नंबर 3 आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती नीलेशला आपण पाहतो यावेळेस पहिल्या बॉल वरती प्रहार करत असताना स्वैग से स्वागत नहीं करोगे हमारा, कहते हुए विवेक गायकवाड़, आती हुई 6 रन, सिक्सर। या साधा वेने इथे मात्र सुरुवात करत असताना स्वैग से केले स्वागत गोलंदाजाचं। नीलेशला आपण पाहतोय कारण पेट्रोल बाई ही त्यांची ओळख आहे। पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे, आता मात्र इथे या धक्का एक बॉल वरती समीकरण चेंज होतोय, बारी बारी सबकी, कभी हमारी तो कभी तुम्हारी। धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनायट नंबर 5 वरती आला प्रेम दुळेला आपण पाहतोय न्यू बॅटर। अर्थानं जर पाहिलं तर अग्रेसिव्ह बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे प्रेम दुळे मैदानामध्ये एंटर झाला आणि धावांचा जर विचार केला तर 33 धावा, थोडंसं बॅलन्स सामना जरूर पाहायला मिळतोय। 4 षटकाची मॅच आहे, 33 धावा आतापर्यंत फलकावरती जरूर पाहायला मिळतात। 33 ऑन बोर्ड, 30 धावांचा जर विचार केला तर अजूनही षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती सुरुवात केली होती षटकारानंतर, नंतर विकेट पाहायला मिळाली आणि उर्वरित अजूनही जर विचार केला ना तर 4 बॉलचा खेळ अजूनही नक्कीच बाकी आहे। येस पुन्हा एकदा बॉल तयार निलेश। ओहो यावेळेस आल्या बॉलला पाठवून दिलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा खळखणीत षटकार। आता मात्र जर विचार केला तर 39 धावा फलकावरती आहेत, 39 ऑन बोर्ड। ओड नंबर 3 प्रगतीपथावरती आहे। प्रेम धुळे अग्रेसिव्ह बॅटर मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा बॉल तयार। हो यावेळी चांगला बॉल, डॉट बॉल पाहायला मिळतोय। आता मात्र कुठेतरी थांबवण्याचं काम करत असताना गोलंदाज आपण पाहतोय करत असताना मैदानाच्या आतमध्ये शांत संयमीचं वातावरण। सकाळचं सत्र आपण पाहतोय जांताराजा क्रिकेट संघ शीळ आयोजित जांताराजा चषक 2025 चे थरार जरूर पाहायला मिळतोय। हो यावेळी स्वीट साऊंड ऑफ अ बॅट, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा अजून एक क्रॅकिंग षटकार, सिक्सर। नक्कीच स्कोर कार्ड वरती जर लक्ष दिलं तर खऱ्या अर्थानं एकही धाव आतापर्यंत धावून कुठल्याही प्रकारची आलेली नाहीये, आपल्याला पाहायला मिळत नाहीये। जे धावा आल्या ते चौकार आणि षटकारानेच पाहायला मिळतात। वॉट इनिंग करत असताना टीम जोवेली संघाच्या वतीनं यावेळेस पूर्णपणे अग्रेसिव्ह विस्फोटक बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम जोवेली जो येतोय तो यावेळेस हवाई फायर हवाई कत्तरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉल तयार। हो यावेळेस देखील लॉफ्ट करायचा होता, पुन्हा एकदा डॉट बॉलनी इथे मात्र समाप्त एंड होईल। सुरुवात झाली होती षटकाराने परंतु अंत त्याचा शांततेत झाला होता आणि आता मात्र जर विचार केला 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय। 45 धावा फलकावरती आहेत, 45 ऑन बोर्ड।
45 धावा धाव फलकावरती, लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 45 धावा जरूर पाहायला मिळतात. शेवटचा आणि अंतिम षटक, महत्त्वपूर्ण षटक पाहायला जरूर मिळेल. न्यू गोलंदाज आपण पाहतोय ओव्हर नंबर 4, बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश. सध्याच्या घडीला जर विचार केला तर दोन्ही संघ आपण पाहतोय दिग्गज संघ, चर्चेत असलेले दोन्ही संघ. बदलापूर ग्रामीण टेनिस क्रिकेट पटलावरील दोन्ही नामवंत संघ आमने सामने फाईट करताना जरूर पाहायला मिळतात. एका बाजूला टीम जोविली तर दुसऱ्या बाजूला टीम बारक्युली. बिग फाट बॅटल, बिग धमाका मैदानाच्या आतमध्ये या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतात. बॉल तयार, पहिला बॉल यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क होत नाहीये. एसटी रक्षकाचा चेंडू विसावतोय आणि डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. 45 धावा धाव फलकावरती अद्याप जरूर पाहायला मिळतात. 45 ऑन बोर्ड. यावेळेस पूर्णपणे आपण जर पाहिलं तर चौकार आणि षटकार स्कोर कार्डवरती जरूर पाहायला मिळतात. ओहो, यावेळेस देखील पुन्हा एकदा डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी यावेळेस गोलंदाजाने महेंद्रच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम केलं. सलग आपण पाहिलं बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. प्रथमेश बॉलिंग ट्रॅक वरती आहे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅक वरती आहे. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळी साफ टॅकर बॉल तर फाईन लेग रीजन मध्ये बॉल ट्रॅव्हल चाललाय. बॉल चाललाय वन बाउन्स, सी मा रे का पार, चौकार, 4 रन्स. यस, या 4 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 49 या धावसंख्येवरती. 49 ऑन बोर्ड. आजच्या स्पर्धेतील आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिली मॅच जरूर पाहायला मिळते. दिग्गज मॅच आहे. नामांकित स्पर्धा आपण पाहतोय जांताराजा क्रिकेट संघ शील्ड आयोजित जांताराजा चषक 2025 चे दरार पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने शीळकरांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा, तुमची आमची हक्काची स्पर्धा पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं शीळकरांचा मान, स्वाभिमान, अभिमान वाढवणारी स्पर्धा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार, यावेळी स्लॉफ केल्या ऑन साइडला. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षक बनेल फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल जाईल सीमा पार आलेला हा ब्रँडेड षटकार. पंचावन्न धावा फलकावरती आहेत. 55 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो, यावेळी शॉकलिनचा बॉल होता. ओव्हर द कव्हर्स फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे आणि बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 57 या आकड्यावरती. बऱ्याच वेळानंतर यावेळेस या धावा धावून काढलेल्या त्या संघाने. एकही धाव आपल्याला धावून पाहायला मिळाली नव्हती, परंतु आता मात्र 57 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चौकार आणि षटकारांनी डील करत असताना टीम जोवेली संघाच्या वतीनं जरूर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. लाजवाब बॅटिंग, लाजवाब इनिंग यावेळेस मैदानाच्या आतमध्ये होत असताना. पुन्हा एकदा बॉल तयार. शेवटचा बॉल आहे, 1 to go. ओहो, यावेळेस संबरी डिलिव्हरी, बॉल खाली राहिला आणि आता मात्र यावेळेस विकेटचं पतन. धक्का लागत असताना 1 more विकेट डाऊन. फलंदाज बाद. आता मात्र जर विचार केला तर 57 धावा फलकावरती आणि 58 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल टीम मानकुली संघाला. येणारे 24 बॉल आणि 58 धावांची आवश्यकता. 58 रन्स विन फ्रॉम 24 बॉल. एक चांगली मॅच, दर्जेदार मॅच जरूर पाहायला मिळेल. कारण की दोन्ही संघाचा जर विचार केला, दोन्ही संघाच्या माध्यमातून नक्कीच ती क्षमता आहे, एका बाजूला डिफेंड करण्याची तर दुसऱ्या बाजूला चेस करण्याची. हे चला नेक्स्ट मॅचचा टॉस इथे मात्र केला जाईल. टीम डवलेपाडा आणि त्याच दरम्यान टीम आदर्श 11 वांगणी. येस, टॉससाठी आपण यायचं. कॅप्टन त्वरित त्या टॉस बॉक्समध्ये मान्यवर तिथे उपस्थित होतील आणि त्यांच्या शुभाचे टॉस तिथे मात्र केला जाईल.
चला डवलेपाडा टीमचा कॅप्टन आपण त्वरित या टॉस का बॉस मध्ये विनंती असेल. असला डवळेपाडा संघ विनंती असेल आपल्याला वारंवार पुकारत असला टॉस साठी या. असला डवळेपाडा संघाचा कॅप्टन आपण लगेच त्वरित उपस्थित व्हा विनंती असेल. आणि याच दरम्यान आदर्श 11 वांगणी टीमचा कॅप्टन आपण देखील या टॉस बॉक्स मध्ये. चला या स्पीडअप करा विनंती असेल, वेळ घेऊ नका. याच दरम्यान आपण पाहतोय कराव गावातील ज्येष्ठ नागरिक सन्मान्य भानुदासजी बनोटे साहेब यांना मी विनंती करेन आपण या टॉस बॉक्स मध्ये आपले शुभाशय टॉस इथे मात्र केला जाईल. आपण त्याला आमंत्रित करूया साहेबांना. आपण या भानुदासजी बनोटे साहेब. यसला टॉस इथे मात्र केला जातोय. दोन्ही टीम्स तिथे उपस्थित आहेत. एका बाजूला टीम आदर्श 11 वांगणे आणि त्याच दरम्यान टीम ढवळेपाडा. दोन्ही दिग्गज संघ खऱ्या हाताने पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये. एका बाजूला तेजस नाणेफेकी जिंकली आहे. आदर्श 11 वांगणी या संघाने नाणेफेकी जिंकली आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट इन्व्हाइट केलं यावेळेस ढवळेपाडा संघाला बॅटिंग साठी. 4 ओव्हरची मॅच जरूर पाहायला मिळेल. आज आपण पाहिलं तर अंतिम दिवस आहे, महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि 4 षटकांचे मॅचेस आपल्याला जरूर पाहायला मिळतील पहिल्या फेरीतील. दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला राजला आपण पाहतोय आणि कुमार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. अग्रेसिव्ह बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे खरं तर आपण पाहतोय कुमार आणि राज दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बघा ढवळेपाडा टीमचा कॅप्टन आपण आयोजन कमिटीची भेट द्या. प्रथमतः आपण ऑफिशियल नोंद ऑफिशियल एंट्री करून घ्यायची विनंती असेल. ढवळेपाडा टीमचा कॅप्टन यस इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय यावेळेस टीम मार्क्युली बनाम फाईट करत असताना टीम जोवेली या दोन्ही गावाची विरोधात ही मॅच. यस बॉल होती पहिला बॉल. ओहो यावेळेस पहिला बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. टीट फॉर टॅट जसा तसे उत्तर मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज कुमार बॅक टू डकआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. न्यू बॅटर प्रथमेशला आपण पाहतो. कुमारला मात्र परतावं लागलंय. ॲग्रेसिव्ह बॅटर त्याची ओळख आहे, परंतु इथे मात्र आज 7 मात्र दिलेली नाही या नशिबाने. चांगला फटका होता परंतु लांबी तितकी नव्हती. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. पूर्णपणे आज विचार केला तर षडयंत्र रचलं होतं आणि विकेटचं पतंग जरूर पाहायला मिळालं. कुमारला परतावं लागलं. न्यू बॅटर त्याची जागा घेण्यासाठी याला. प्रथमेशला पण पाहतो इनॅट नंबर 3 वरती. आता मात्र सामना जिंकायचा असेल तर सुरुवात चांगली येणं फार गरजेचं आहे. 58 धावांचं लक्ष्य 58 रन्स टू विन टार्गेट सेट केलंय. 58 धावेचं त्याचा पाठलाग करत असताना वानखेडे संघाला आपण पाहतोय. येस बॉल होतं या विवेक गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती या. ओहो यावेळेस कोलवा टपाचा बॉल परफेक्ट प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला नाहीये. टोला इथे लागला बॉल आणि आता मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. 2 बॉल्सचा विचार केला. पहिल्या बॉलवरती विकेट आली. चांगली सुरुवात आणि तदनंतर डॉट बॉल. धावा भरपूर पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा बॉल होती यार.
हाफ टॅकर बॉल आहे, इथे मात्र बिरकावून देण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र पंच सांगत असताना लेग बायच्या स्वरूपात एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाईल टीमच्या. संघाचं इथे मात्र खातं खोललं, एक धाव धावफलकावरती आहे आणि अजूनही 57 धावेंची आवश्यकता आहे. भला मोठा टार्गेट सेट केलाय, तो डोंगर मात्र पार करायचा आहे. 57 धावा धावफलकावरती आहेत, 57 ऑन बोर्ड, अजूनही गरज आहे. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि क्षेत्ररक्षक राहतील फक्त आणि फक्त धावत. बॉल जाईल वन बाउंड सीमा रेखा पार, चौकार, 4 रन्स. या 4 धावाने कुठेतरी मी म्हणेन यावेळी सेंचुरी देण्याचं काम केलं. स्कोर काढला 5 धावा धावफलकावरती. आता मात्र पाहायला जरूर मिळतात 5 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 1 प्रगती वातावरती आहे. विवेक गायकवाड बॉलिंग ट्रॅकवरती आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो, यावेळेस गुळलेचा बॉल आहे, क्षेत्ररक्षक खाली आहे, जज करतात चुकी घडणार नाही या महेंद्रच्या माध्यमातून. धक्का लागत असताना मोठा यावेळेस परतावं लागेल राजला. राज बॅक टू टॅक आउट. बा नेक्स्ट बॉल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा यॉकलेनचा बॉल आहे. इथे मात्र क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगली फिल्डिंग यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळाली आणि इथे मात्र बघता बघता या 2 धावा जरूर कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 7 या धावसंख्येवरती. 7 ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावरती आहेत. अजून इथं विचार केला 51 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 51 अजूनही बहुत ही दूर. स्कोर कार्ड लक्ष्य देखते हुए सात धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर आपण पाहतोय एक समाप्ती झाली आणि 7 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 अभयला आपण पाहतोय. या दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य सुनीलजी बनोटे साहेब यांचं इथे आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेळगावचे ग्रामस्थ मंडळ आपण पाहतोय खेळताना आज जरूर पाहायला मिळतील. संपूर्ण शेळगावातील ग्रामस्थ मंडळी आज आपल्याला मैदानावरती जरूर उपस्थित होतील. ओहो, पहिल्याच बॉल वरती विकेटचं बदल. आता मात्र धक्का लागत असताना पुन्हा एकदा मानकुली टीमला 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बॅक टू डक आउट. बाद यावेळेस मित्र म्हणेन टीम मानकुली संघाची परिस्थिती थोडीशी विकेट पाहायला जरूर मिळते. थोडासा संघ बॅकफुटला आहे कारण की आजचं पाहिलं तर बरेचसे खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत नाहीये. कारण की याचा विचार केला रन मशीन ऑफ मानक्युरी अर्थातच पंकज भोले तो देखील नाही आहे. तदनंतर प्रशांतला देखील आपण पाहू शकता, तो देखील नाही आहे, उपस्थित नाही आहे. खऱ्या अर्थानं दोन मोठे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आज मात्र पाहायला मिळत नाही आहे. त्याचं मात्र थोडंसं इफेक्ट आपल्याला या मॅचवरती नक्कीच दिसून येतोय. हो, यावेळेस डॉट बॉलची सांगता होत असताना बॉलिंग ट्रॅकवरती अभयला आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू अभय चौधरी बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2 पहिल्या बॉलने इथे मात्र सुरुवात आपण पाहिली विकेटने. पहिल्या ओव्हरमध्ये देखील सुरुवात केली होती विकेटने आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलमध्ये देखील ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. एक वेगळी स्ट्रिक्स, विकेटची स्ट्रिक्स आपल्याला पाहायला मिळते. हाफ टॅकर बॉल आहे, पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु चांगला प्रयत्न. आता मात्र बॉल थांबणार नाहीये, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा ब्रँडेड सिक्सर.
यस या 6 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले 13 ऑन बोर्ड. यस पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळी सपड पाहतो इथे मात्र डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला जरूर मिळतोय आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले धावसंख्या 13 धावसंख्येवरती. टू गो. ओहो यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने फटका सजवलाय क्षेत्ररक्षक आहे आणि इथून मात्र जर विचार केला तर एक धाव जरूर मिळेल. सिंगल चिकी सिंगल कंप्लीट झाली एका धावेच्या मदतीनं. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळी लॉफ्ट करायचा होता स्क्वेअरच्या दिशेने पंच सांगत असताना यस इट इज वाईड बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या धावसंख्येवरती. 15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 यावेळेस प्रगतीपथावरती. नेक्स्ट बॉल तयार. अभय राईट मोर द विकेट. ओहो हाफ ट्रॅकर बॉल होता इथे मात्र पुल करायचा होता परंतु अनसक्सेसफुल ठरत असताना डॉट बॉलची सांगता झाली आहे आणि या डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक जाऊन स्थिरावलाय 15 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरण उर्वरित येणारे 12 बॉल आणि गरज असेल 43 धावांची. तब्बल 43 धावांची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 43 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. या दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सातत्याने या स्पर्धेसाठी पाठिंबा असतो पाठबळ असतो आणि दानशूर व्यक्तिमत्व अर्थात सन्मान्य अनिलजी बनोडे साहेब यांच्या वतीने आपल्या संघाला आपल्या या मंडळाला तब्बल 10,000 रुपयाचं खऱ्या अर्थानं मदत या स्पर्धेसाठी नक्की झाली. त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं दानशूर व्यक्तिमत्व अनिलजी बनोडे साहेब यांच्या वतीनं तब्बल 10,000 आलेत आणि खऱ्या अर्थाने दानशूर व्यक्तिमत्व चालतं फिरतं ATM म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या वतीनं आमच्या या स्पर्धेला 10,000 रुपये रोख पारितोषिक खऱ्या अर्थानं नक्कीच सुपूर्द करण्यात आला. त्याचं देखील मनाच्या अंतःकरणापर्यंत यावेळेस आभार व्यक्त. नेक्स्ट बॉल यावेळेस बॉल तयार. पहिला बॉल आपण पाहिला महेंद्र धुळे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू अष्टपैलू असा खेळाडू आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. यस दत्ता मामा बनोटे यांचं देखील इथे आगमन झालंय. सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. डॉट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. राईट आर्म राऊंड विकेट. हो यावेळेस गुळीचा बॉल होता पाठखाली आला होता परंतु इथे एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र बघता या 2 धावा कंप्लीट. चुकीचा द्रो पाहायला मिळतोय आणि इथे मात्र 3 धावा जिथे होत्या 2 धावा तिथे मात्र कन्व्हर्जन झाल्या 3 मध्ये आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 18 या धावसंख्येवरती. 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 महेंद्र बॉलिंग ट्रॅकवरती आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. तब्बल 58 धावांचा पाठलाग करायचा होता आणि आता मात्र 18 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. अजूनही 40 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पराकाष्ठा यावेळेस टीम मानकरी संघाला जरूर करावी लागेल. पाठची लिडिंग एज आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे आणि आउटफील्ड फास्ट. एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि बघता या 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात आणि आता मात्र जर विचार केला तर अजूनही 38 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 38 रन्स टू विन. येणाऱ्या 9 बॉल आणि 38 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. महेंद्र धुळे यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. ओव्हर नंबर 3. नेक्स्ट बॉल. ओहो यावेळेस लॉफ्ट केले ऑन साइडला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका सजवलाय. व्हॉट अ स्ट्रोक. इथे मात्र मिळतील पूर्णपणे 6 धावा. आलेला हा क्रॅकिंग दमदार षटकार. सव्वीस धावा धावफलकावरती 26 ऑन बोर्ड. अजूनही जर विचार केला तर आता मात्र येणारे 8 बॉल आणि 32 धावांची गरज.
फुल टॉस बॉल होता, यावेळेस ड्राइव्ह करायचा होता मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे अलॉंग विथ द कार्पेट आला. एक धाव कंप्लीट, दुसरा धावाचा प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. आता मात्र येणारे 7 बॉल आणि 30 धाव्यांची गरज आहे. 30 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल. शेवटचा बॉल या षटकातील महत्वपूर्ण बॉल पाहायला मिळतोय. या बॉल वरती जर मोठा फटका आला ना तर पलटवार कमबॅक करेल टीम मार्क्युरी. ओहो, यावेळेस क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र यॉर्कलेनचा बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र बॅट अँड बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. या डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये येणारे आता मात्र 6 बॉल आणि 30 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. मेहनत इथे मात्र करावी लागेल टीम मानकरी संघाला जर सामना जिंकायचा असेल तर. आता मात्र आतिषबाजी ज्या प्रकारे टीम जोविली संघाने केली त्या प्रकारे चौकार आणि षटकाराने डील करावी लागेल. येणारे 6 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. स्वतःवरती आता मात्र विश्वास दाखवावा लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. येणारे 6 बॉल आणि 30 धावांची गरज. हाय व्होल्टेज मॅच, बिग फाट बॅटल पाहायला मिळतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा असा रगतदार सामना. बॉलिंग ट्रॅक वरती प्रेम राईट अबाउट द विकेट. ओहो, यावेळी चांगली गोलंदाजी डॉट बॉल पाहायला मिळतोय. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललाय. 5 बॉल मध्ये आता मात्र 30 धावांची आवश्यकता आहे. 5च्या 5 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावे लागतील फलंदाजाला आणि ते शक्य होईल का ते देखील पाहावं लागेल. युवराज सिंगचं रूप धारण करावं लागेल बॅटरला. ओहो, यावेळेस पाहावं लागेल पंच सांगत असताना पुनश्च एकदा डॉट बॉल. वारंवार बॅक टू बॅक 2 डॉट पाहायला मिळतात. आता मात्र मॅच मध्ये पलटवार करेल का टीम मानकिरी संघ. पूर्णपणे आता एका बाजूला वर्चस्व गाजवत असताना टीम सोवेलीला आपण पाहतोय. बॉल यावेळेस स्लोवर गतीचा बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ लाईन. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन गोलंदाजी मध्ये जरूर पाहायला मिळतात प्रेमच्या माध्यमातून. प्रेम डोळे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओव्हर नंबर 4 शेवटचा षटक बॅक टू बॅक आपण पाहिलं. 3 डॉट बॉल जरूर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो, यावेळेस देखील चांगली गोलंदाजी. आता मात्र विकेटचं बदल, धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल आणि आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. 4 बॉलचा जर विचार केला एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये प्रेमने. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहे 2 टू गो आणि एका बाजूला मॅच झुकली आहे. येणारे 2 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे. चला यस नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला आदर्श 11 वांगणी आणि त्यासमोर फाईट करत असताना ढवळेपाडा. दोन्ही टीम्स नक्की सज्ज व्हायचंय. चला स्लोवर गतीचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे जज करतात परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉलला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दणदणीत सिक्सर. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे ज्यांनी 12 बॉल फेस केले आणि बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून आले तब्बल 30 धावा. महेंद्र धुळे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि याच दरम्यान आपण पाहतोय बदलापूर वांगणी संलग्न असोसिएशन